दत्त महाराज घरी येतात. आज तुमच्या घरी दत्त महाराज बोलवून जर तुमच्या परिवाराला सुख समाधान शांती पाहिजे वाटतंय का? नक्की का? परमेश्वर या होते का मांत्रिक तांत्रिक आलेला बरा वाटेल? हा, मग परमेश्वर यायचं म्हटलं तर आपल्या घरात मौलिक पावित्र पाहिजे का नाही सांगा बरं. पावित्र्याची आवश्यकता असते. भगवंताला काय लागत नाही. आपलं थोडक्यात झोपडीत भगवंत रात्री पहाटे 5 ते रात्री 12:15 पर्यंत बसून कार्य दाखवायला लागलीत तुम्हाला. म्हणजे भगवंत आहेत, भगवंत कार्य करतात ही सर्वसामान्य नास्तिकाला सुद्धा कळायला लागलंय. आणि हीच भगवंत आज तुमच्या घरात यायला तयार आहे. आता ही भगवंत बोलवायचं म्हटलं तर बाजारचा भाजीपाला, ह्यांना बोलवायचं म्हटलं तर घरात पावित्र्य पाहिजे. आणि पावित्र्य भंग कशाने होतंय? 2 गोष्टीमुळे. जोपर्यंत आपल्या कुटुंबात मांसाहार चालू आहे, मद्यपान चालू आहे, तोपर्यंत पावित्र्य हाय म्हणायचं का सांगा बरं. रोज जर शिजत असेल तर देव तिथं राहतील का? मसोबा सुद्धा राहणार नाही. बाकी देवाचं तर सोडूनच द्या. तर ही मांसाहार मद्यपान पहिलं बंद करा. आतापर्यंत झालेलं चुका माफ म्हणजे माफ आम्ही करतो, पण ती फेडावं तुम्हाला लागणारच असते. ती संचित कुठं चुकणार नाही. ज्या हत्या केल्या त्या जे काय खाल्लं असेल पेलं असेल ते त्याला शासन प्राप्त होईल. पण इथनं पुढं मांसाहार मद्यपान बंद करा. आणि आपल्या घरी पूर्ण कुटुंबाला जर सुख समाधान पाहिजे असेल तर पूर्ण कुटुंबानं हा भक्ती मार्गात यायचा आहे. आणि आपण सगळ्यांनी भक्ती दत्तप्रभूंची करायची आहे. तुमचं 5 गुरुवारपर्यंत त्रास व्हायची शक्यता असते. हे चालू केल्यानंतर अभिषेक स्वीकारायला देव येते तुमच्या घरी. त्यामुळं अभिषेक घालताना दत्त महाराज आमच्या घरात आली ती आणि आपण त्यांच्या चरणावर पंचामृत घालतोय ही भान ठेवा. त्यावेळी दंगा बिंगा कालवा काय नको. कुटुंबातल्या सगळ्यांनी पाहिजे. एक पाहुणा घरात आला तर आपण सगळेजण बोलतो. जर एकच व्यक्ती बोलला आणि 4 व्यक्ती नाही बोललं तर तो पाहुणा नाराज होऊन जातो. तसं दत्त प्रभू आपल्या घरी येते ती म्हटल्यानंतर आपल्या सहकुटुंब सगळ्यांनी सेवा करणं महत्वाचं आहे. दर गुरुवारी अभिषेक आणि दररोज ती शक्ती दत्त महाराज आलं की बाहेर जाते घराच्या. तिथनं घालवायसाठी सगळ्यात मोठा उपाय नामस्मरण आहे. या कलियुगात नामस्मरणाशिवाय काही श्रेष्ठत्व दिलेलं नाही. साधू संतांनी सुद्धा सांगितले की कलियुगात आता त्रेतायुग द्वापार युग जसं परिस्थिती होती, यज्ञ होतं, होम होतं, हवन होतं, हा भाग ज्या त्या युगानुसार होता. आत्ताच्या सध्याच्या कलियुगात माणसाला अल्प आयुष्य आहे आणि याला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. होम सुद्धा करा असं कुठं शास्त्रात सांगितलेलं नाही. का तर कलियुगात नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्व साधू संतांनी देवताने सुद्धा दिलेलं आहे. आणि त्यामुळं जसं नामस्मरण करचेला तुमच्या कुटुंबात तसं वलय निर्माण होतं. जसं अगरबत्ती 2 लावले त्याचा धूर मर्यादित आहे. बघितलं का? धूर दिसतोय का? ही मर्यादित आहे. हीच जर 50 अगरबत्त्या लावल्या तर काय होणार? धूर जास्त होतो. तसं नामस्मरण तुम्ही केलं की तुम्हाला दिसत नाही, मला दिसत नाही, पण त्रिकाळ ज्ञान असणाऱ्या पुतण्याला दिसतं की वलय निर्माण होत असतं. आणि ती वलय निर्माण झालं की ती शक्तीला तिथनं बाजूला घालवतं. जर कंटिन्यू तुम्ही भक्ती मार्ग केला तर त्या शक्त्या मनानं बाजूला जातात. काढायची गरज नाही. सर्वसामान्य काय काढायची काही गरज नाही. कंटिन्यू भक्ती मार्ग आपल्या करा. मनानं त्या शक्त्या बाजूला जाते. जरा फरक पडला की बंद करलं तर पुन्हा आणि शक्ती आपल्या डोक्यावर आणि घरात यायला तयार असते. म्हणून कंटिन्यू भक्ती मार्गात राहावा. त्यातनं जर एखाद्या कुटुंबाला लाखो रुपये खर्च होत असतील, अनेक त्रास होत असतील तर मात्र ती शक्ती काढायची